बीडचे खासदार बजरंग अप्पा सोनवणे आपल्यासोबत आहेत. शरद पवार यांच्या पक्षात ते खासदार आहेत. साहेब, पृथ्वीराज चव्हाण ज्या पद्धतीनं बोलतायत की जसे शिवसेनेचे 6 खासदार एकत्र होते तसे राष्ट्रवादी शरद पवार यांचे देखील खासदार एकत्र आहे आणि भविष्यात काही घडामोडी घडू शकतात. यावर तुम्ही काय नेमकं म्हणाल? आता पृथ्वीराज बाबासारख्या एका महाराष्ट्रातल्या माजी मुख्यमंत्र्यांना असं वक्तव्य करणं किती संयुक्तिक आहे मला माहीत नाही. पण मी एक सांगेल, माझ्या पक्षावर बोललं, आमच्या खासदारावर बोललं, त्याच्यामुळे मी सांगेल की आमच्या पक्षातला एकही खासदार अस्वस्थ नाही. पूर्ण एन्जॉय करतोय, आम्ही लोकांचे कामं करतोय आणि खासदारकी आम्ही सर्वजण मिळून सगळे इम्पॅक्ट 8 आम्ही लोक एकत्रित आहोत. आमच्यात कुठंही काही बेबनाव नाही किंवा अस्वस्थ नाही. मी सर्वांशी बोलतोय त्याच्यामुळे मला हे माहीत आहे. आता त्यांना काय वाटतंय, ते काय म्हणतात, ह्याच्यावर मी काय भाष्य करावं असं मला वाटत नाही, कारण मी कार्यकर्ता आहे, ते नेते आहेत. त्याच्यामुळे ते नेत्यांचे वक्तव्य त्याला उत्तर मी नाही द्यावा. पण ठीक आहे, मला जे वाटलं तुम्ही माझ्या पक्षाविषयी, आमच्या खासदाराविषयी, म्हणजे मी त्याच्यातला एक सदस्य आहे म्हणून माझ्याविषयी बोलल्यासारखं, त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाला उत्तर देणं मला खरं प्राप्त आहे म्हणून मी आपल्याला उत्तर देतो. पण पृथ्वीराज चव्हाण जो दावा करतात त्यामध्ये काही सत्य वाटतंय का तुम्हाला? ते आता कुणी काही दावा करेल ना, मी कुठं, आता ते माझं म्हणणं असं आहे की ते काय दावा करतात हे त्यांनाच विचारलं पाहिजे. त्यांना कोण भेटलाय, त्यांना 8 खासदार जे आहेत, हे 8 खासदार, त्याच्यातले मला सुप्रियाताई आणि अमोलदादांचं नाही सांगता यायचं, पण आमच्या बाकी 6 खासदाराचा मोबाईल नंबर तर त्यांच्याकडे आहे का, ओळख आहे का? आता जर बजरंग सोनवणेचा चेहरा समजा सोड, ठीक आहे, त्यांना बाकी खासदारांची ओळख आहे का? ते म्हणजे का आता निलेश लंके सुद्धा ते गेल्यानंतरच आमदार झाले, म्हणजे आम्ही सर्व फर्स्ट टाईम आलो, त्याच्यामुळे आमची ओळख त्यांना आहे का? त्याच्यामुळे ते आमच्याविषयी काय बोलणार? आता अमोलदादाची असेल तर मला नाही सांगता यायचं, ठीक आहे, असू शकतं, मी त्याच्यावर जास्त काही टिप्पणी करावं असं नाही. अमोल कोल्हे यांनी ज्या पद्धतीचं विधान केलं होतं, अमोल कोल्हे बोलले की फडणवीस हे इन्फ्रामॅन आहेत आणि त्यासोबत ते असं पण बोलले की आपल्याला ऑफर आली नाही, पण आली तर आपण नक्कीच त्याचा विचार करू. तेव्हापासून या चर्चांना ऊत आलं. तुमचं पक्षामध्ये काही खासदारांची बैठक झाली का किंवा एकत्र बसणं झालंय का, बोलणं झालंय? दररोज आमची चर्चा होती, आमचे टॉक होतो, पण ह्या विषयावर चर्चा कशाला? आता जर समजा आमचं पूर्ण एकदा लग्न झालंय ऑलरेडी, तर कशाला कोणी विचार तुला लग्न करायचंय का? आमचं झालेलं आहे ना ऑलरेडी, त्याच्यामुळे काही विषय नाही. आमची चर्चा याच्यावर होत नाही, चर्चा झालेली नाही, काय नाही. जे खासदार फुटले, एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित केला जात होता की आता राष्ट्रवादीचं काय, राष्ट्रवादीचे पण फुटतील. मी त्या विषयावर भाष्य करावा तर मी दुसऱ्या पक्षाच्या खासदारावर किंवा दुसऱ्या पक्षावर मी बोलणार नाही आहे. तुम्ही माझ्याविषयी किंवा माझ्या पक्षाच्या जी काही हे असतील खासदार त्यांच्याविषयी बोलला तर मी त्याचं उत्तर. सगळे खासदार एकत्र, 8 जण एकत्र येऊन एकाच फ्रेममध्ये एकाच व्हिडिओत येऊन म्हणणार की आम्ही शरद पवारांसोबत आहे. 100% 8चे 8 खासदार एकत्रच आहोत. ह्याच्यात तुम्हाला कुठंही काही कमी दिसणार नाही, कुठं काही होणार नाही. 100% बरोबर. शरद पवारांची साथ सोडणार नाही. नाही, 100% नाही हो, कोणीच नाही सोडणार. तुम्ही किती विचारा, सोडली मग काय करायचं? जर दररोज बोलतच नाही आणि याला राजकारण म्हणत नाही. मी काय म्हणतोय की आम्ही होणार नाही असं. शिवसेनेचे पण खासदार म्हणायचे की आम्ही जाणार नाही, आम्ही एकनिष्ठ आहे, शपथा घेतला, त्यांनी पण गेले. मला कुणी शपथा घेतल्या मी बघितलं नाही. तुमची जवळ जर घेतली असली तर मला एखादी कॅसेट दाखवा. बरं, मला माहित नाही त्यांनी काय केलं, ह्याच्यावर मला बोलायचं नाही. मी काय म्हणतो त्यांच्यावर बोलायचं मला काय राईटच आहे. मी त्यांच्या पक्षात सदस्य नाही, मी त्यांचा कुणीच नाही. माझ्या पक्षावर माझ्या नेत्याचा, माझ्या खासदारांचा विषय येईल तिथं मी बोलेन आणि मी बोलतो, त्याचं उत्तर मी दिलं. तुम्ही शेवटपर्यंत राहणार शरद पवार? और मी शेवटपर्यंत, म्हणजे आमचे 8 खासदार राहणार, मी एकटा नाही, त्यांची सुद्धा मी सर्वांची हमी देतो, कारण आम्ही दररोज टॉकमध्ये येत ना, दिवसात 3दा बोलतोय सर्वजण. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जे विधान करतात की तुमचे खासदार सोडून, त्यांना तुम्ही काय सल्ला देणार? नाही, मी त्यांना सल्ला एवढाच देणार की आपलं घर सांभाळा, दुसऱ्याच्या घरात काय डोकावू नका. बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका बजरंग अप्पा सोनवणे यांनी मांडलेली आहे आणि स्पष्ट केलेलं आहे की काही झालं तरी आम्ही शरद पवार यांच्या सोबतच राहू, खासदार फुटणार नाहीत. नेमकं काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.